विचार करा, दक्षिण भारताच्या भूमीत तेलंगणा राज्याच्या कुशीत एक असं ठिकाण साकारलं गेलंय जिथे पाऊल ठेवताच तुम्हाला कलियुगात प्रत्यक्ष वैकुंठाचा अनुभव येईल। हैदराबादपासून काहीच अंतरावर असलेल्या भुवनगिरी जिल्ह्यातील टेकड्यांवर वसलेलं हे भव्य दिव्य धाम म्हणजे सुवर्णगिरी देवस्थान। 500 कोटींहून अधिक खर्च करून उभारलेलं हे मंदिर केवळ दगड आणि सिमेंटची वास्तू नाही, तर ती भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि आधुनिक स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत चमत्कार आहे। जर तुम्ही मनाच्या शांततेसाठी एखादं दैवी ठिकाण शोधत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वेगळीच पर्वणी ठरणार आहे। सुवर्णगिरी मंदिराचं सर्वात मुख्य आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं आकर्षण म्हणजे इथली भगवान विष्णूंची विशाल मूर्ती। हे भारताचं असं वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे जिथे प्रभू विष्णूंची जलशयन मुद्रा पाहायला मिळते। एका विशाल पाण्याच्या कुंडाच्या मध्यभागी अथांग शांततेत शेषनागावर विसावलेली भगवान विष्णूंची ही भव्य मूर्ती पाहून आपलं मन भक्तीने भरून येतं। विष्णू भगवंतांच्या या शांत चेहऱ्याकडे पाहताना प्रवासातला सारा थकवा क्षणार्धात विरून जातो। हे मंदिर एका उंच टेकडीवर वसलेलं असल्यामुळे इथून दिसणारा विस्तीर्ण निसर्ग आणि डोंगर रांगा मनाला मोहून टाकतात। टेकडीवर वाहणारा थंड वारा आणि मंदिरातील मंत्रोच्चार यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते। या मंदिराची वास्तुकला पाहताना तुम्हाला विजयनगर आणि चोल साम्राज्याच्या वैभवशाली मंदिरांची आठवण होईल। मंदिराच्या प्रत्येक खांबावर केलेली सूक्ष्म नक्षीकामं, भिंतींवर कोरलेली शिल्पकला आणि मंदिराचं ते उंच गोपूर भारतीय कारागिरीचा उत्तम नमुना आहे। सुवर्णगिरी या नावाप्रमाणेच या मंदिराला सोन्यासारखी झळाळी देण्यात आली आहे, जी रात्रीच्या विद्युत रोषणाईत एखाद्या स्वर्गासारखी भासते। विशेष म्हणजे येथे भगवान व्यंकटेश्वरांचे भव्य मंदिर असून तिथली मूर्ती आणि पूजाविधी पाहून तुम्हाला तिरुपती बालाजीमध्ये असल्याचाच भास होतो। याशिवाय 12 फूट उंच हनुमानाची मूर्ती आणि इतर उपदेवतांची मंदिरं देखील तितकीच श्रद्धेय आणि सुंदर आहेत। मित्रांनो, धावपळीच्या आयुष्यात मनाला उभारी देण्यासाठी आणि आपल्या गौरवशाली संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी सुवर्णगिरीला एकदा नक्की भेट द्या। हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून आपल्या श्रद्धेचं आणि कलेचं एक नवीन शक्तिपीठ आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कधी या सुवर्णनगरीला भेट द्यायला जाणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्ही विष्णुभक्त असाल किंवा तुम्हाला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटत असेल, तर कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय लिहायला विसरू नका। हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या भव्य स्थानाची माहिती मिळेल। अशाच नवनवीन ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाणांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा। जय भवानी, जय शिवराय।